महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरलाय आणि तोही मध्यरात्रीच्या भीषण गोळीबारानं हिंगोलीच्या कळमनुरी भागात एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। दोन गट समोरासमोर आली आणि अचानक शांततेचा थरकाप उडाला। चक्क सत्ताधारी पक्षांच्या म्हणजे शिंदे सेनेच्या दोन नगरसेवकांनी मिळून थेट लोकांवर गोळीबार केला। यात एका निष्पाप 38 वर्षीय तरुणाचा जागीच गेम झाला तर 4 जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेत। संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या या थरारामागे नेमकी काय भानगड होती, पोलीस डायरीत नक्की काय लिहिलंय हेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, ही घटना घडली आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरात। तारीख होती 15 आणि 16 जुलैच्या दरम्यान मध्यरात्र, जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपेत होतं तेव्हा काही लोकांच्या डोक्यात सुडांची आग जळत होती। जुन्या वादाची एक छोटी ठिणगी पडली आणि इंदिरानगर व पठाण मोहल्ला परिसरातील दोन गट जुन्या बसस्थानकाजवळ आमने सामने आले। सुरुवातीला किरकोळ वाद झाला, पण पाहता पाहता ह्या वादाचं रूपांतर मोठ्या हाणामारीत झालं। दोन्ही बाजूंनी तलवारी आणि लाट्या काट्या निघाल्या, पण धक्कादायक प्रकार पुढे घडला। आरोप असा आहे की ह्या जमावात सामील असलेल्या शिंदे सेनेच्या 2 नगरसेवकांनी थेट बंदुका काढल्या आणि अंधाधुंद गोळीबार सुरू केला। गोळ्यांचा आवाज होताच परिसरात एकच पळापळ झाली आणि लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं। ह्या गोळीबारात लुकमान सिद्दीकी नावाच्या 38 वर्षाच्या एका तरुणाला गोळी लागली आणि उपचारापूर्वी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर 4 जण गंभीर जखमी झाले असून सध्या ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत। घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचे नियंत्रण